महाराष्ट्र मित्रांनो, एकाने मेसेज केला युनिवर्स संकेत कसे देतो त्याच्यावरती काहीतरी सांगा म्हणून. एक अनुभव पण सांगतो तुम्हाला. आपले एक फॉलोअर आहे, 1 महिन्यापासून त्यांनी मॅनिफेस्टेशन करतायत. एक मोठं धाडस करून त्यांनी घर घेतलेलं आहे त्याचं कर्ज फेडण्यासाठी. तर पहिल्या महिन्यात आलेले अनुभव म्हणजे युनिवर्सनं दिलेले संकेत तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो. तर पहिल्या महिन्यात काय घडलं, 3 गोष्टी घडल्या. 3 संकेत अतिशय चांगले मिळाले. पहिलं काय झालं की त्या कंपनीचे थेट CEO आहेत ना, त्यांच्याबरोबर त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्याला हस्तस्पर्श म्हणतात. दुसरं काय घडलं, त्यांचा पगार वाढला. मॅनिफेस्टेशन स्टार्ट केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्येच त्यांना पगार वाढण्यासाठी त्यांची बोलणी झाली. आणि ज्या दिवशी पगार वाढण्याची बोलणी झाली ना, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना एक शारीरिक त्रास झाला आणि त्यांना व्याधी समजली, त्यांना कोणती झालेली आहे शारीरिक व्याधी. तर 2 चांगले साईन घडले आणि एक वाईट संकेत घडला. आता ह्यातनं काय अर्थ घ्यायचा मित्रांनो, चालत राहायचं जे टॅगलाईन आहे ना, व्यायाम प्रेरणा जीवन. व्यायाम, शरीर संपदा लागते सर्वात पहिला जीवनामध्ये. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचायला घेतली ना, अध्याय क्रमांक 6 मध्येच अष्टांग योग म्हणजे काय सांगितलंय. ते अध्याय क्रमांक 6 मध्ये का सांगितलंय, 18 मध्ये का सांगितलं नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी जीवनामध्ये सर्वात पहिला शरीर संपदा चांगली लागते. शरीर चांगलं करावं लागतं. ज्या माणसाचं शरीर चांगलं असतं ना, तो 50 नंतर सुद्धा हारलेली बाजी पलटवू शकतो शारीरिक ताकदीच्या जोरावरती. म्हणून जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन हे खूप किरकोळ गोष्ट आहे हो, पण एक ओव्हरऑल जीवनामध्ये सुदृढ शरीर, मजबूत शरीर, तंदुरुस्त शरीर असणं खूप गरजेचं आहे. येणारा जो काळ आहे, मी सारखं सांगत असतोय, ज्यांचं शरीर चांगली नाहीत ना, ते काहीच खरं नाही त्यांचं येणाऱ्या काळामध्ये. धन्यवाद.